तर पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाची बातमी। सरकारला फसवून हा सगळा व्यवहार केलाय का? सरकारची जमीन सरकारला अंधारात ठेवूनच विकली का? असे मोठे सवाल उपस्थित होत आहेत। एनडीटीव्ही मराठीच्या हाती जमीन खरेदी खताची 400 पानांची प्रत हाती लागलेली आहे आणि यामध्ये धक्कादायक माहिती समोर येते। जमीन सरकारी असून शीतल तेजवाणींच्या कंपनीला करारावरती दिलेली होती। तेजवाणींनी ही जमीन महार वतनदारांच्या 271 जणांना अंधारात ठेवून त्यांच्या सह्या घेऊन आणि जमीन पार्थ पवार यांना थेट विकली। दरम्यान सरकारला या संदर्भात माहिती होती की नाही याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशा स्वरूपात जमिनीचे व्यवहार होत असताना याची माहिती सरकारला नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे पार्थ पवार यांच्या या व्यवहारासंदर्भात 400 पानांची खरेदी खताची प्रतच एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेली आहे आणि त्यातूनच अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत। तर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। त्यासोबतच त्यांनी संपूर्ण माहिती घेऊनच बोलणार असंही म्हटलंय। अजित पवार यांनी स्वतः म्हटलेलं आहे की मला या संदर्भात काहीही माहिती नाहीये आणि अंबादास दानवे यांनी यावरूनही जोरदार टीका अजित पवारांवर केली आहे। मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे। कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं। त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं। त्याची इत्थंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही, कुणी परवानगी दिली कुणी नाही, मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही। उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। दरम्यान अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। जमिनीचा व्यवहार होतो आणि अजित पवारांना माहिती नाही असं कसं शक्य आहे असा सवालच वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। शिवाय जमीन मूळ मालकाच्या नावे करा असंही त्यांनी म्हटलंय। ती महार वतनाची जमीन आहे। गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढतायत। ती जमीन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा। तर हा झूठ हे अशीच आत्ता चाललेली आहे।